आज मी काही प्रश्न घेत आहे. हेडलाईन टाका, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स. आपला चॅप्टर आहे ट्रायंगल्स. आता मागे बोलायचं नाही कोणी, हा. लास्ट वॉर्निंग द्यायलो. एक ट्रॅपेझियम आहे, चॅप्टर ट्रायंगल आहे. याला 2 डायगोनल्स काढा. याचं नाव घ्या इथे ABCD. इंटरसेक्शन O. ही लेंथ x+3, ही x-2, x+5 आणि x-1. कंडिशन आहे इफ DC पॅरलल AB फाइंड x. विचार करा आणि सोडवा. नका आता. असा क्वेश्चन एक्झाम मध्ये समजा आला, कारण हा मोस्ट रिपीटेड मधला क्वेश्चन आहे. म्हणजे ही कॅटेगरी आहे मोस्ट रिपीटेड, एक्झॅक्ट क्वेश्चन नाही. आता तुमच्या वेळेस समजा असा आला तर इथे काहीतरी चेंज होऊन येईल, बाकी काही नाही. मी तुम्हाला मागे 2 टाईपचे सिमिलॅरिटी दाखवण्याच्या हिंट्स दिल्या होत्या. ट्रॅपेझियम मध्ये काय करायचं आणि एक ही कॅटेगरी पाहिली होती आपण. ठीक आहे. तर ट्रॅपेझियम असेल तर बिलकुल तुम्ही AA टेस्टने त्यांना दाखवू शकता. ट्रायंगल कसा निवडा मी तुम्हाला शिकवलं होतं. ट्रायंगल घ्या, समजा मी DOC घेतला तर बघा DOC आहे, तर D च्या इकडे कोण आहे B, BOA. करस्पॉन्डन्स असा लागेल. या दोघांना तुम्ही सिमिलर दाखवायचे. एक तर DOC कॉन्ग्रंट BOA. AA क्रायटेरिया, सॉरी, वर्टिकली ऑपोजिट. पहिलं झालं. त्याच्यात PPT कशी लावली? नाही ना बेटा. हो, मी केल्यावर जर तुझा आन्सर माझा आन्सर मॅच झालं तर काहीतरी विचार करू. वर्टिकली ऑपोजिट अँगल घ्या पहिला. 2 पॅरलल लाईन आहेत, 2 पॅरलल लाईन आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही ऑल्टरनेट अँगल दाखवू शकता. समजा मी घेतला CDO. तर ABO होईल. बघा असा झेड बनतो. ABO, इंटरनल अल्टरनेट अँगल्स झालं. याच्यावरून आपण म्हणू शकतो DOC सिमिलर BOA. आता हे कसं करायचं हे सांगितलं ऍक्च्युली, मी करून दाखवण्याची काही गरज नव्हती. आता सिमिलर ट्रायंगल असतील तर रेशो प्रोपोर्शनल असतात. तर आपल्याला जे जे रेशो माहिती आहे तेच घ्या. बघा या ट्रायंगल मधून DO आहे, इकडून कोण येईल BO, अजून कोण आहे बघा इकडे CO म्हणजे OC घ्या, इकडे कोण येईल OA. एवढेच पाहिजे आपल्याला, सगळ्यांची गरज नाही. याचं कारण द्याल CSST. आता व्हॅल्यूज ठेवा. DO x-2, BO x-1, x+3, x+5. चांगली गोष्ट आहे. कन्स्ट्रक्शन करा, PPT लावा, क्रायटेरिया लावा. हे पहा, मी जोपर्यंत लॉजिक बसत नाही तोपर्यंत यस म्हणत नाही. ठीक आहे. आता तो झाला असेल तर व्हेरी गुड. असंच एक्झॅक्ट आला असेल तर अजून व्हेरी गुड. आता x-2 आहे. हे 2 रेशो सॉल्व्ह करण्याची एक पद्धत असते, जी तुम्हाला माहिती आहे, रडगाण्याची पद्धत, क्रॉस मल्टिप्लाय. दुसरी एक पद्धत असते कॉम्पोनेंट टू डिव्हिडेंड वाली, पण ती तुम्हाला माहित नाही म्हणून मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. तर x-2 इंटू x+5 इक्वल्स x-1 इंटू x+3. तर इथं येईल x². बघा इथं येतं +5
-2 म्हणजे +3x आणि -10. इथे येतं x² +2x -3. ओपन केल्याला हे कॅन्सल. आपण अजून क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलेलं नाही. तर इथं होईल 3x -2x -3 +10. तर x ची व्हॅल्यू येईल 7. 7 इज द करेक्ट आन्सर. समजलं? छान. तर हा प्रश्न तुम्हाला 3 मार्क्स साठी येऊ शकतो. ओके. नेक्स्ट. एक एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हा क्वेश्चन करायचा सगळ्यांनी. या राईट अँगल ट्रायंगलचं नाव ABE. इथे राईट अँगल आहे ABE. याच्यामध्ये एक स्क्वेअर इन्स्क्राईब केलेला आहे. आता इथून AB ची लेंथ 16 सेंटीमीटर, BE ची लेंथ 8 सेंटीमीटर असं थोडं थोडं आहे. इथला पॉइंट G, हा D, हा F, हे सगळं आपल्याला दिले. क्वेश्चन आहे फाइंड लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर. मध्ये जो स्क्वेअर आहे त्याची साइड लेंथ काय असेल? एवढं करू शकता. थांबा. नाही, काहीच नाही, फक्त याला x माना, एवढीच मदत करतो. जोपर्यंत याचं लॉजिक तुम्ही नीट लावत नाही हे आन्सर कधीच येणार नाही. आता सगळ्यांनी शांत बसून इकडे पाहायचंय. मी रेकॉर्डिंग ऑन केले. आपण हा एक वरचा ट्रायंगल आणि हा खालचा ट्रायंगल कन्सिडर करू. याचे कारण आहेत बेटा, मध्ये मध्ये बोल नका. आता तुम्हाला आला असता तर बोलायला संधी होती, आलं नाही म्हणजे शांत बसायचं. पहा, पूर्ण AB लेंथ 16 आहे. मी नेहमी सांगतो जे दिलंय त्याचा विचार करायला शिका. त्या 16 नेटला तर पाहायचं ना, मध्येच बोलून परेशान. जर ही पूर्ण लेंथ तुम्हाला 16 दिली आहे आणि हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या सगळ्या साईड सेम आहेत, तर आपण x मानलं, तर पूर्ण 16 मधून हा x काढला तर AF 16 - x होतो. ही एक लेंथ ठेवा, एक रेशो बनवा आपल्याकडे. सेम या खाली बघा, BE पूर्ण 8 आहे, त्यातलं BG x आहे, तर हा 8 - x असेल. दिसलं? पूर्ण 8 - x असेल. हे मी काढून ठेवले. आता झालं. इन ट्रायंगल AFD अँड DGE, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा, त्याच्यामुळे CSST लावून प्रोपोर्शनॅलिटी आणता येते आणि मग तिथून व्हॅल्यूज ठेवून इक्वेशन सॉल्व्ह करायचं. संपलं. AFD मध्ये बघा, F आणि इकडे G 90 डिग्री स्क्वेअर आहेत. हे स्क्वेअर असल्यामुळे तर राईट अँगलच बनतो. इच ऑफ किती सांगा ना, सांगायला काय पैसे लागले? 16 नाही, त्याच्या जवळ आला. एक मिनिट. आता कोणीही उत्तर द्यायचं नाही, शांत बसायचं. तिला मी अप्रिशिएट केलं, पण तिचं ते पुन्हा लॉजिक चुकलं. आता बघा, पॅरलल लाईन असतात, हे पॅरलल आहे ना दोन्ही. कसं काय सर? स्क्वेअरच्या साईड पॅरलल असतात, ठीक आहे. तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल होतील पॅरलल लाईन्स मुळे. तर अँगल ADF हा BEG ला करस्पॉन्डिंग अँगल असेल. याच्यावरून आपण म्हणू शकतो ट्रायंगल AFD सिमिलर DGE. हे एक क्रायटेरिया.
आता आपल्याला जे पाहिजे तेच रेशो घ्या. AF इज टू DG आणि इकडून घ्या FD इज टू GE CSST. क्वेश्चन खतम. AF ची लेंथ आपण 16 मायनस एक्स घेतलीये. DG x आहे, FD x आहे आणि GE 8 मायनस एक्स आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा, खेळ संपला. इथून येतं एक्स स्क्वेअर, मध्ये मध्ये बोलू नका. इथे आलं 16 मायनस एक्स 8 मायनस एक्स. इथे क्वाड्रेटिक बनणार. ठीक आहे, क्वाड्रेटिक बनणार. तर एक्स स्क्वेअर 16 इंटू 8 128. ठीक आहे, मग किती आलं मायनस 16 मायनस 8 मायनस 24 आणि इथे येतं प्लस एक्स स्क्वेअर. कळलं? तर एक्स स्क्वेअर दोन्हीकडून कॅन्सल. छान. तर इकडे राहिला 0. 0 आला, याला इक्वल. आता बोलू नका. तर एक्स जातो 128 बाय 24. तर याला करा 16 म्हणजे 8. इथं आलं 16. एक्स इज 16 बाय 3. म्हणून म्हणलं तू जवळ आहेस. श्रीनिवास, तू जवळपासही नाहीस. लक्षात ठेवा. समजला क्वेश्चन? चला, याला IMP कॅटेगरीत टाका. चला, एक ट्रायंगल आहे आपल्याकडे असा. या ट्रायंगल मध्ये या पद्धतीने आपण हे घेतलंय की मीडियन वगैरे काही नाही, मनानेच तिला नाव देऊ नका. ट्रायंगल ABC असा एक क्वेश्चन आपण केलेला आहे. फक्त त्या क्वेश्चनला इथं आपल्याला काय करायचंय, अप्लाय करायचंय. तर AC ची लेंथ 8 आहे, AD ची लेंथ 3 आहे. परत आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, अँगल ACB इज इक्वल टू CDA. आठवा असा क्वेश्चन केलाय आपण. एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे, फक्त त्याला अप्लाय केलंय. हे दिले आणि या दोन लेंथ दिल्या. जसं AC, मी म्हणलं ना हा क्वेश्चन स्टेट बोर्ड मध्ये आहे, हा 3. तर तुम्हाला विचारले फाइंड लेंथ ऑफ BD. करा ट्राय. आता बघा, आपल्याला असा एक प्रूफचा क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये होता. तुम्हाला सांगितलं होतं का एक असा ट्रायंगल होता, अँगल हा एक अँगल होता. फक्त बुक मध्ये त्यांनी तुम्हाला इथला अँगल दिलेला आहे. सेम क्वेश्चन होता, फक्त यांनी त्याला काय केलं, अप्लाय करायला पुढे लेंथ सोबत जोडलं. मी काय म्हणलं, CBSE तुम्हाला एक्झाम मध्ये आहे त्याच क्वेश्चनला मॉडिफाय करून विचारतं. तर आपण 2 ट्रायंगल घेऊया. पहा, पहिला मोठा ट्रायंगल ACB. आता C सोबत करस्पॉन्डन्स या D चा लागेल. A चे A सोबतच लावा. दुसरा ट्रायंगल काय होईल, ADC. ACB आणि ADC झालं, करस्पॉन्डन्स करेक्ट लागलं. आता मी ह्याच्यात तुम्ही फक्त बघा, एक तुम्ही काय कराल, गिवन. आता मी इथं प्रूफ करत बसत नाही, हे गिवन. एक पेअर कोणती झाली, पूर्ण C या D सोबत, म्हणजे हा याच्या सोबत. त्याच्यानंतर दोघांमध्ये A कॉमन अँगल आहे. झालं, तर A क्रायटेरिया सिमिलर होतात. तुम्ही असं म्हणू शकता की ACB सिमिलर ADC. मी आता क्रायटेरिया सांगितला डायरेक्ट. आता रेशो लिहिताना थोडासा शांत डोक्याने विचार करा. मी तुम्हाला एक हिंट दिली होती, रेशो कसा लिहावा कळत नसेल तर सगळे लिहून टाका आणि जे कामाचे ते पकडा. आपल्याकडे ज्या लेंथ आहेत ना त्यांना मॅक्सिमम आणा. लेंथ आपल्याकडे AC आणि AD आहेत, आपल्या रेशो मध्ये ते जास्तीत जास्त आले पाहिजे. तर पहिला रेशो बघा, AC चा AD सोबत घेऊन टाका. परत अजून एक AC आहेच ना इकडून,
त्याचा एबी सोबत रेशो घ्या. त्याचा फायदा काय झाला? एसी एडी बघा 3 रेशो तर ऑलरेडी माहिती आहेत व्हॅल्यूज मध्ये. थांबा मी कसं करतो बघ क्वेश्चनला फक्त आता मी कसं करतो एवढंच बघ. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा. एडी इंटू डीबी. डीबी जो आहे ना तो एबी मायनस एडी आहे दिसतो, किंवा एक हे करा, आपल्याकडे एडी आहे आणि डीबी आपल्याला काढायचंय. संपला ना क्वेश्चन? नाही एबी लिहिलं, सॉरी. एडी इंटू एबी येईल इथं. इथं कोण येईल? एबी. एबी कोण आहे बघा? एडी प्लस डीबी. तर परत एक काम करा, एडी इथं परत त्याला काय लिहा? एडी प्लस डीबी. आता व्हॅल्यूज ठेवा. एसी ची व्हॅल्यू किती आहे? 8 स्क्वेअर. जेवढं माहिती तेवढं ठेवायचं. इथे किती आहे? 3 आणि इथे 3. बघ आपल्याला काय काढायचंय? बीडी म्हणजे डीबीच काढायचंय. संपला क्वेश्चन. तर इथे किती येते? 64 हा बाय 3 करा. इकडे आला 3 प्लस डीबी म्हणजे बघा बीडी ची व्हॅल्यू काय होते? 64 बाय 3 मायनस 3. तर 64 minus 9. It's nothing but 55 by 3. This is the answer. डोक्यातही येत नाही असं काय आन्सर असेल. मी काय म्हणलं, जेवढे प्रश्न द्यायलो ना विचारपूर्वक शोधलेत असे प्रश्न. आता प्रूफ पर्यंत तुमच्या टेक्स्टबुक मध्ये होतं, बस बुक मध्ये एवढंच काम होतं. हे एक्स्ट्रा वाढवलेलं काम आहे. मी याला पॉज करतो, स्टेप बाय स्टेप बघून घ्या. आता एक क्वेश्चन आहे, एक ट्रायंगल एबीसी है सच दैट AB ची लेंथ 3 सेंटीमीटर, BC 2 सेंटीमीटर, CA 2.5 सेंटीमीटर. इफ हा ट्रायंगल एबीसी सिमिलर असेल, आता इथं तुम्हाला सिमिलर दाखवायचं काम नाही, DEF सोबत, and EF is 4 सेंटीमीटर. क्वेश्चन है फाइंड पेरीमीटर ऑफ ट्रायंगल DEF. चला इकडे पहा सगळ्यांनी. आपल्याला इथं सांगितलेलं आहे की ट्रायंगल एबीसी ऑलरेडी सिमिलर आहे DEF सोबत. तर आपण सरळ सरळ इथे CSST लावू शकतो. तर आता करस्पॉन्डन्स लागेल BC is to EF and AC is to DF. CSST. आपण एक प्रॉपर्टी शिकलेली आहे रेशो मध्ये. रेशो जेव्हा इक्वल असतात तेव्हा बाय थेरम ऑन इक्वल रेशो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ऍड करून येणारा रेशो पण इक्वल असतो. यामध्ये एक काम करा तुम्ही, BC आपल्याकडे आहे आणि EF आहे, हे दोन रेशो माहिती आहेत ना. तर एक काम करा, BC is to EF 2:4 आहे, याचा अर्थ तो 1:2 आहे आणि हे सगळे इक्वल आहेत. तर आपण असं म्हणू शकतो, ही पद्धत आहे याची सोडवायची. इच रेशो इज 1/2. हा सगळे रेशो म्हणजे हे सगळे 1/2 आहेत. ठीक आहे. तर आपल्याकडे एक व्हॅल्यू आली, त्याला द्या 1. फ्रॉम 1 आपण सगळे न्यूमरेटर्स ऍड करू. तर AB प्लस BC प्लस AC हे अलाउड असतं. त्यालाच थेरम ऑन इक्वल रेशो म्हणतात. When given ratios are equal, then the sum of the numerators taken ratio with sum of the denominators will also hold the same ratio. तर यांच्या समचाही रेशो 1/2 राहणार. ही प्रॉपर्टी आहे रेशोची. ठीक आहे. खाली काय येईल सांगा? DE प्लस EF प्लस DF. 3 साइड ऍड झाल्या म्हणजे पेरिमीटरच आहे ना. संपला प्रश्न. हीची रेशो किती? 1/2. तर सांगा AB ची लेंथ 3, BC 2
AC 2.5 इथं आली पेरिमीटर DEF चं आणि आहे 1/2 तर हे किती झालं 7.5 into 2 that is perimeter of triangle DEF हे येते 15 your method may be different तुम्ही इक्वॅलिटी लावली क्रॉस मल्टिप्लाय करून सगळ्या साइड काढल्या आणि मग त्यांना ऍड केलं ज्यांनी 15 आन्सर काढले त्यांची मेथड थेरमॉन इक्वल रेशोची नसू शकते तुम्ही काय केलं हे सांगतो तुम्ही हा रेशो घेतला हा रेशो घेतला ह्याच्यातला हे दोन माहित होते AB माहिती आहे डी माहित नाही इथे क्रॉस मल्टिप्लाय करून DE काढलं मग या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्ही DF काढलं सगळे आले तिन्ही साइड आल्या मग त्यांना ऍड केलं ते 15 आलं ती मेथड पण करेक्ट आहे ठीक आहे दुसरी याच्यापेक्षा काय मेथड लावली ऐका तुम्ही तेच केलं जे मी आता सेकंड टाइम सांगितलं ऐका मेथड कडे लक्ष द्या जनरल मेथड सगळ्याला माहित असते मी थोडी नवीन मेथड सांगितली कधी एक गोष्ट लक्षात ठेवा हा रेशो एकदा घेऊन एक व्हॅल्यू काढायची हा रेशो घेऊन दुसरी व्हॅल्यू काढायची कारण EF ऑलरेडी माहित होतं या दोन व्हॅल्यू काढायच्या क्रॉस मल्टिप्लायने तिन्ही व्हॅल्यू आल्यावर ऍड करायचं 15 येतं सेम मेथड आहे नो डाऊट फक्त तुम्हाला सिमिलॅरिटीचा कॉन्सेप्ट यूज करायचा आहे दुकान बंद करू नका क्वेश्चन संपले नाही सुरू झाले बस झालं नाही